योहानाचे शुभवर्तमान अध्याय 5 वचन 24. एक सुंदर वचन आणि त्याच्याद्वारे परमेश्वर आम्हाला खात्रीने सांगत आहे की जो कोणी प्रभूचे वचन ऐकतो त्याला सार्वकालिक जीवन मिळालंच आहे. वचन काय सांगते आपण ऐकूया प्रिय बंधू आणि भगिनीनो. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. प्रियजनो, आम्हाला दोन गोष्टी आम्हाला काळजीपूर्वक पाळणे आहे. एक प्रभूचे वचन आणि दुसरं ज्या पित्या परमेश्वराने प्रभू येशूला आमच्याकडे पाठवलं त्या परमेश्वरावर विश्वास ठेवणे, म्हणजे आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणारच नाही, आम्हाला अनंत जीवन मिळणार. या दोन गोष्टी आम्ही काळजीपूर्वक पाळल्या पाहिजे, कारण देवाचं वचन जिवंत वचन आहे आणि परमेश्वर ज्याने येशूला आमच्यामध्ये पाठवलेला आहे तो परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तो आमचा पिता आहे, तो आमचा बाप आहे. हे सर्व विश्व त्याने बनवलेलं आहे. आम्ही बायबलच्या सुरुवातीला उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 1 वचन 1 मध्ये आम्ही वाचतो, प्रारंभी देवाने स्वर्ग आणि पृथ्वी ही निर्माण केली. कोण निर्माण केली? देवाने. ज्या देवाने ही स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली तो परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. तो आमचा बाप आहे. तोच आम्हाला चालवत आहे आणि आमचे भविष्य त्याच्या हातामध्ये आहे. हे आपण विश्वास ठेवूया. आम्हाला स्वर्ग सुख मिळेल, आम्हाला मरण येणार नाही, आम्हाला आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणारच नाही.